वेलकम टू द RCC स्ट्रक्चर. आज आपण बघणार आहेत की हॅरेस बिल्डिंगची फुटिंगची क्वांटिटी कशी काढायची, ड्रॉइंग रीड कशी करायची. आणि आज आपण बघणार आहेत ह्या प्लॅनमध्ये आपण ई विंगचं फुटिंग कॅल्क्युलेशन, पूर्ण BBS कॅल्क्युलेशन करणार आहे विथ ड्रॉइंग रीडिंग अँड रेन्फोर्समेंट डिटेल्स. ह्यामध्ये आपण बघतोय की सिंगली फुटिंग, स्क्वेअर फुटिंग आणि कंबाईन फुटिंग हे 3 फुटिंगचं यूज केलेलं आहे. तर आज आपण बघणार आहेत की स्क्वेअर फुटिंगची क्वांटिटी कशी काढायची, यांचे रिइन्फोर्समेंट डिटेल्स कशी चेक करायचे आणि याची ड्रॉइंग रीड कशी करायची. C5 फुटिंगचं रिइन्फोर्समेंट डिटेल आपल्याला डिटेल ड्रॉइंग कॉलम अँड वॉल शेड्यूलमध्ये मिळणार. आपल्याला इथे फुटिंगचा एक्झॅक्ट प्लॅन मिळणार की कशी फुटिंगची साईज असणार आहे आणि कुठं प्लेस होणार आहे. आणि आपले डायमेन्शन्स आपल्याला इथं मेन्शन केले 975 × 750. बेसिकली आता आपण बघणार आहेत की C5 फुटिंगचं C5 फुटिंगचे रेन्फोर्समेंट डिटेल्स चेक करणार आहेत आपण आता सध्या, आणि त्याच्यावरून आपण क्वांटिटी फाइंड करणार आहेत. C5 फुटिंगचे रेन्फोर्समेंट डिटेल्स आपल्याला भेटलेलं आहे. कॉलम वॉल शेड्यूलचा आहे, प्लॅन आहे. तुम्हाला मी नोट्समध्ये एकदा दाखवेल प्रॉपरली. शेड्यूल ऑफ अ फुटिंग अँड कॉलम शेअर वॉल. ह्यामध्ये आपल्याला कॉलम आणि फुटिंगचे पूर्ण डिटेल्स दिलेले असणार आहेत आणि शेअर वॉलचे पण दिलेले असणार आहेत. 1 मिनिट. आपल्याला ह्या ड्रॉइंगमध्ये पूर्ण मेन्शन केलेलं आहे. C5 फुटिंगचं आपल्याला M30 ग्रेडचं कॉन्क्रीट यूज केलेलं आहे, Fe 500 ग्रेडचं स्टील यूज केलेलं आहे, अँड PCC थिकनेस 100 mm ची थिकनेस आपण यूज केलेली आहे. अँड कॉलमची मेन साईज आहे आपल्याला 2250 × 2000. अँड त्याची आपल्याला हाईट दिलेली आहे कॉलमची 750. अँड 16 mm बार यूज केला, 100 mm स्पेसिंग फॉर अ लॉंग डायरेक्शन अँड शॉर्ट डायरेक्शन, 16 mm बार अँड 100 mm स्पेसिंग. शॉर्ट डायरेक्शन म्हणजे मेन स्टील बार अँड लॉंग डायरेक्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन स्टील बार. यामध्ये आपल्याला टॉप जाळी प्रोव्हाइड नाही केलेली आहे. आपण आता याचं कॅल्क्युलेट करणार. याचं आपण बॉटम जाळी याचं कॅल्क्युलेशन करेल. पहिले आपल्याला याचं एक्स डायरेक्शन अँड वाय डायरेक्शन फाइंड करावं लागेल. एक्स डायरेक्शनला किती बास येणार आहे आणि वाय डायरेक्शनला किती बास येणार आहेत. अँड देन यू विल फाइंड द मेन क्वांटिटी ऑफ मेन स्टील बार्स टू द कॉलम. 20 mm बार प्रोव्हाइड केला, 32 बार प्रोव्हाइड केलेले आहेत यामध्ये, आणि याची साईज इथं आपल्याला दिलेली आहे. आपण याची बार्स कॅल्क्युलेट आपण डायरेक्टली पण करू आणि चेक करू, आणि मेन स्टिरप्स पण याचं आपण BBS कॅल्क्युलेशन करू. पहिले आपण याचं BBS कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण याला एक्स डायरेक्शन, यांची वाय डायरेक्शन आपण याची फाइंड करू. आपण याला एक्सेलमध्ये प्रोव्हाइड करू. 2250 × 2000 ही आपल्याला कॉलमची मेन फुटिंगची थिकनेस भेटणार आहे, बॉटम लेअर. आपण याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. इथं फुटिंग येणार. फुटिंग नंबर C5 फुटिंग C5 फुटिंग येणार. इथे 1 नंबर याची लेंथ, विड्थ आणि हाईट बघूया आपण. लेंथ 2250 × 2000, 2250 × 2000 इंटू डेप्थ आहे 750 आपल्याला दिलेली आहे. डायमीटर पावर ऑफ 16 mm, स्पेसिंग 100 mm ची कवर आपल्याला 50 mm. फुटिंगसाठी 50 mm चा कवर दिला जातो. आणि आपल्याला याची फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्याला आपण इथं फॉर्म्युला लावूया. विड्थ डिवायडेड बाय 100 + 1. आपल्याला 21 बार्स लागणार आहे टोटल फॉर द एक्स डायरेक्शन. हाऊ टू कॅल्क्युलेट द कटिंग लेंथ. कटिंग लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याला
स्टील बारची कटिंग लेंथ अशी काढावी लागणार आहे. तो आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन असं असणार आहे की मेन बॉटम साईज प्लस 2 इंटू 150 mm एल शेप दिला असणार मायनस कवर करणार आपण 2 इंटू 50 mm कवर आणि बेंड डिडक्शन मायनस 2 इंटू 2D 2 इंटू 16 आपल्याला कटिंग लेंथ मिळणार. आपल्याला याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे साहेब. कन्वर्ट करून आपल्याला टोटल कटिंग लेंथ आपल्याला इथे आली. सॉरी, आपण याला इथे घेऊ आणि याला डिलीट करूया कॉलमला. अँड ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं मी समोर आता पूर्ण प्रॉपरली सांगेल. हे आपण कॅल्क्युलेटेड d²/162 आपल्याला kg टू कन्वर्ट करायला मीटर टू kgमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला यूज केला जातो. टोटल कटिंग लेंथ त्याला इंटू करत जाणार आपण. नंबर्स किती आहे त्याला पण करूया. कॉन्क्रीटची क्वांटिटी आणि फॉर्मवर्कची क्वांटिटी आपण नंतरच्या सिरीजमध्ये कॅल्क्युलेट करू. आपण याला 16 mm ऑफ बार लागतो आहे आपल्याला, तर आपण ह्याला इथे 16मध्ये कॅल्क्युलेट करू. हे आपल्याला झाले एक्स डायरेक्शन. आता आपण वाय डायरेक्शनसाठी फाइंड केलो. C5 फुटिंगचं वाय डायरेक्शनसाठी आपल्याला फाइंड करण्यासाठी आपल्याला 2000 अशी लेंथ घ्यावं लागणार. 2250 अशी लेंथ घ्यावं लागणार आणि 750 आपण हाईट घेणार कॉलमची 16 mm 100 mm बार आपण स्पेसिंग कवर. अँड देन आपण डायरेक्टली इथलचा फॉर्म्युला सर्व डायरेक्टली पेस्ट करू. ओके, 23 याला राऊंड ऑफ करू आपण 24. सॉरी आपल्या इथे एक चुकलेला आहे. टोटलमध्ये आपण इथे बारला मेन्शन केलं, तर त्याऐवजी आपल्याला नंबर ऑफ बार्सला मेन्शन करायचं होतं. ओके, असं आपण एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शनच्या फुटिंगचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. देन आपल्याला बॉटम जाळीचं पूर्ण कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. आपल्याला टॉप जाळीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण की ड्रॉइंगमध्ये प्रोव्हाइड नाही केलं. आता आपण डायरेक्ट मेन स्टील बार्सला आपण कॅल्क्युलेट करू. मेन स्टील बार्स 20 mm चे बार 32 दिले आहे. आपण अल्टरनेट बार घेत असतो लॅपिंग लाईनसाठी 3 मीटर आणि 4 मीटर. सो वी विल कॅल्क्युलेट फॉर 3 मीटर अँड 4 मीटर. हाऊ वी विल कॅल्क्युलेट, लेट्स वी सी. फॉर अ मेन स्टील बार आपण C5 फुटिंगचंच यूज करणार आहे. आपण एकच कॉलम आहे, ते याची साईज आहे 975 इंटू याची हाईट आपण देऊया 3 मीटर. याला mm कन्वर्ट केलं आणि 4 मीटर देऊया. ठीक आहे. याला बार साईज यूज केलेली आहे 20 mm साईज यूज केलेली आहे. स्पेसिंग 100, 40 mm कवर दिलेला आहे. नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला 32. तर आपण याला 16 बार अल्टरनेट बार करणार. याची कटिंग लेंथ फाइंड करूया आपण. याची कटिंग लेंथ फाइंड करणार आपण 3 मीटरपर्यंत करणार. अँड प्लस 300 mm एल शेप देणार मायनस पेन डिडक्शन. इथं आपण मॅक्सिमम 2D करतो ह्याला.
पण 1D केला तरी चालेल. टू इंटू ओके, अशी कटिंग लेंथ आपण काढलेली आहे. देन आपण डायरेक्टली कॉपी पेस्ट केलेलं आहे फॉर्म्युलेज. अँड 20 mm बार आहे, तर आपण इथे याला 20 mm बारला करूया कॅल्क्युलेट. मेन फुटिंग झाली. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया की स्टिरअप्स कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. थँक्यू सो मच.